तुम्ही कितीही मंत्र जप किंवा पूजा करा, पण जर तुमचा सदाचार योग्य नसेल तर सर्व पुण्य शून्य ठरते. हे तुम्हाला माहिती आहे का? शिवपुराणातील विद्येश्वर संहिता अध्याय 13 मध्ये केवळ पूजेची पद्धत सांगितलेली नाही, तर माणसाचे दैनंदिन आयुष्य, त्याचे आचरण, कमाईचे मार्ग आणि संध्यावंदनाची खरी ताकद काय आहे याचे सखोल मार्गदर्शन केले आहे. ब्राह्मणापासून ते शूद्रापर्यंत प्रत्येकाने आपले कर्तव्य कसे निभावावे हे या अध्यायात स्पष्ट केले आहे. विद्येश्वर संहिता अध्याय 13 सदाचार, शौचाचार, स्नान, भस्मधारण, संध्यावंदन, प्रणव जप, गायत्री जप, दान, न्यायाने धनोपार्जन आणि अग्निहोत्र इत्यादींच्या विधीचे व महिमेचे वर्णन ऋषींनी विचारले. सुजी, आता आम्हाला असा सदाचार सांगा ज्याचे पालन करून विद्वान पुरुष पुण्य लोकांवर विजय मिळवतो. स्वर्ग प्रदान करणारे धर्ममय आचार आणि नरकाची कष्ट देणारे अधर्ममय आचार यांचेही वर्णन करा. सुजी म्हणाले, सदाचाराचे पालन करणारा विद्वान ब्राह्मणच खऱ्या अर्थाने ब्राह्मण हे नाम धारण करण्यास अधिकारी आहे. जो केवळ वेदोक्त आचाराचे पालन करतो आणि वेदांचा अभ्यास करतो त्याला विप्र म्हटले जाते. सदाचार, वेदाचार आणि विद्या यांपैकी एका गुणाने युक्त असणाऱ्याला द्विज म्हणतात. ज्याच्यामध्ये अल्प प्रमाणात आचाराचे पालन दिसते, ज्याने वेदांचे अध्ययन फार कमी केले आहे आणि जो राजाचा सेवक म्हणजेच पुरोहित किंवा मंत्री आहे त्याला क्षत्रिय ब्राह्मण म्हणतात. जो ब्राह्मण शेती आणि व्यापार करतो तसेच काही प्रमाणात ब्राह्मणाला योग्य आचाराचे पालन करतो तो वैश्य ब्राह्मण आहे. जो स्वतः शेत नांगरतो त्याला शूद्र ब्राह्मण म्हटले जाते. जो इतरांचे दोष पाहणारा आणि परद्रोही आहे त्याला चांडाल द्विज म्हणतात. त्याचप्रमाणे क्षत्रियांमध्ये जो पृथ्वीचे पालन करतो तो राजा आहे. बाकीचे लोक राज्यहीन क्षत्रिय मानले गेले आहेत. वैश्यांमध्ये जो धान्यादी वस्तूंची खरेदी विक्री करतो तो वैश्य सुसंस्कृत मानला जातो, तर इतरांना वणिक म्हणतात. जो ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्याच्या सेवेत राहतो तोच खऱ्या अर्थाने शूद्र आहे. जो शेत नांगरण्याचे काम करतो त्याला वृषल समजावे. सेवा, शिल्प आणि कारागिरीचा आश्रय घेणाऱ्या शूद्रांना दस्यू म्हणतात. या सर्व वर्णाच्या मनुष्यांनी ब्राह्ममुहूर्तावर उठून पूर्वोक्त वेळेत सर्वात आधी देवता, धर्म, अर्थ त्यांची प्राप्ती करण्यासाठी लागणारे क्लेश आणि आपल्या उत्पन्न खर्चाचा विचार करावा. रात्रीच्या शेवटच्या प्रहराला उषःकाल समजावे. या शेवटच्या प्रहराचा जो अर्धा भाग असतो त्याला संधी म्हणतात. त्या संधी काळात उठून शौचाला जाऊन मलमूत्राचा त्याग करावा. घरापासून दूर बाहेर जाऊन आपले शरीर झाकून ठेवून दिवसा उत्तरेकडे तोंड करून मलमूत्राचा त्याग करावा. जर उत्तरेकडे तोंड करून बसण्यात काही अडचण असेल तर दुसऱ्या दिशेला तोंड करून बसावे. जल, अग्नी, ब्राह्मण आणि देवतांच्या समोर बसणे टाळावे. मलमूत्र त्याग करून उठल्यावर पुन्हा त्या मलाकडे पाहू नये. त्यानंतर जलाशयाच्या बाहेर काढलेल्या पाण्याने गुदद्वाराची शुद्धी करावी किंवा देवता, पितर आणि ऋषींच्या तीर्थात न उतरता बाहेर प्राप्त झालेल्या पाण्याने शुद्धी करावी. हात आणि पाय स्वच्छ धुवून ज्या कोणत्याही वृक्षाच्या पानांनी किंवा बांबूच्या काठीने काशाच्या पाण्याने बाहेर दात घासणे केले पाहिजे. त्यावेळी तर्जनी बोटाचा वापर करू नये ही दंतधावनाची पद्धत सांगितली आहे. त्यानंतर जलसंबंधी देवतांना नमस्कार करून मंत्रपाठ करत जलाशयात स्नान करावे. जर गुडघापर किंवा कमरे एवढ्या पाण्यात उभे राहण्याची शक्ती नसेल तर गुडघ्याइतक्या पाण्यात उभे राहून स्वतःवर पाणी शिंपडून मंत्रोच्चारणापूर्वक स्नान कार्य संपन्न करावे. विद्वान पुरुषाने तिथे तीर्थजलाने देवता, ऋषी आणि पितरांचे तर्पण करावे.
यानंतर धुतलेले वस्त्र घेऊन 5 कच म्हणजे कासोटे मारून ते परिधान करावे. सोबतच एक उपरणेही धारण करावे, कारण संध्यावंदन इत्यादी सर्व कर्मांमध्ये त्याची आवश्यकता असते. नदी इत्यादी तीर्थांमध्ये स्नान करताना स्नानसंबंधित कपडे तिथे धुवू नयेत. स्नानानंतर विद्वान पुरुषाने भिजलेले वस्त्र घेऊन विहिरीच्या, तलावाच्या किंवा घराच्या जवळ जावे आणि तिथे दगडावर किंवा लाकडावर स्वच्छ धुवून ते वस्त्र पिळावे. हे द्विजांनो, वस्त्र पिळल्याने जे पाणी खाली पडते ते एका श्रेणीच्या पितरांच्या तृप्तीसाठी असते. यानंतर जाबाल्योपनिषदात सांगितलेल्या अग्निरीती मंत्राने भस्म घेऊन त्याच्याद्वारे त्रिपुंड लावावे. जाबाल्योपनिषदात भस्मधारणाची विधी अशी सांगितली आहे: ओम अग्निरीती, भस्म वायुरीती, भस्म व्योमेती, भस्म जलमिती, भस्म स्थलमिती भस्म या मंत्राने भस्म अभिमंत्रित करावे. मानस्तोके तनये मान आयुषी मान गोषो मानो अश्वेषु रीरिषः मानो वीरान रुद्रभामिनो वदिहर विष्मंत सद्मित्वा हवामहे. या मंत्राने उठून जलातून बाहेर यावे आणि त्रयायुषं जमदग्ने कश्यपस्य त्रयायुषं यद्देवेषु त्रयायुषं तन्नो अस्तु त्रयायुषम् इत्यादी मंत्रांनी कपाळ, छाती, दोन्ही खांदे आणि मानेवर त्रिपुंड धारण करावे. या विधीचे पालन न करता जर संध्याकाळ झाल्यावर पश्चिमेकडे तोंड करून बसले आणि त्यापूर्वीच जल किंवा भस्माचा त्याग केला तर तो नरकात जातो. आपोहिष्टामयो भुवस्ता न ऊर्जे ददातन महे रणाय चक्षसे इत्यादी मंत्रांनी पापशांतीसाठी स्वतःवर पाणी शिंपडावे आणि यो वहा शिवतमो रसस्तस्य भाजयतेह नहा उशतीरिव मातरहा हा मंत्र वाचून पायांवर पाणी शिंपडावे. याला संधिप्रोक्षण म्हणतात. आपोहिष्टा इत्यादी 3 ऋचा आहेत आणि प्रत्येक ऋचेत गायत्री छंदाचे 3-3 चरण आहेत. यातील पहिल्या 3 चरणांचा पाठ करत अनुक्रमे पाय, मस्तक आणि हृदयावर पाणी शिंपडावे. पहिला चरण आपोहिष्टामयो भुवः, यावेळी पायावर जलाचे प्रोक्षण करावे. दुसरा चरण तान ऊर्जे ददातन, यावेळी मस्तकावर जलाचे प्रोक्षण करावे. तिसरा चरण महेरणाय चक्षसे, यावेळी हृदयावर जलाचे प्रोक्षण करावे. दुसऱ्या ऋचेच्या 3 चरणांचा पाठ करत अनुक्रमे मस्तक, हृदय आणि पायांवर पाणी शिंपडावे. तसेच तिसऱ्या ऋचेच्या 3 चरणांचा पाठ करत अनुक्रमे हृदय, पाय आणि मस्तकावर जलाचे प्रोक्षण करावे. पहिला चरण तस्मा अरण गमाम ओ, यावेळी हृदयावर जलाचे प्रोक्षण करावे. दुसरा चरण यस्य क्षयाय जिन्वंथ, यावेळी पायांवर जलाचे प्रोक्षण करावे. तिसरा चरण आपोजन यथाच नहा, यावेळी मस्तकावर जलाचे प्रोक्षण करावे. याला विद्वान पुरुष मार्जन मानतात. काही अपवित्र वस्तूला थोडे स्पर्श झाले असल्यास, आपले आरोग्य ठीक नसल्यास, राजा किंवा राष्ट्रावर भय उपस्थित झाल्यास आणि प्रवासाच्या वेळी जल उपलब्ध नसण्याची विवशता असल्यास मग्न स्नान करावे. प्रातःकाळी सूर्यश्च मा मनुश्च इत्यादी सूक्तांचा आणि सायंकाळी अग्निश्च मा मनुश्च इत्यादी अग्निसंबंधी अनुवाकांचा पाठ करून पाण्याने आचमन करावे आणि पुन्हा पाण्याने स्वतःचे प्रोक्षण करावे. मध्यान्हकाळी आपाह पुनंतु या मंत्राने आचमन करून पूर्ववत प्रोक्षण आणि मार्जन करावे. प्रातःकाळच्या संध्योपासनेत गायत्री मंत्राचा जप करून 3 वेळा वरच्या दिशेला सूर्याला अर्घ्य द्यावे. मध्यान्हकाळी गायत्री मंत्राच्या उच्चारणासह सूर्याला एकच अर्घ्य द्यावे. सायंकाळी सूर्यास्त होण्याच्या 2 घटकाआधीच केलेली संध्या निष्फळ ठरते, कारण ती सूर्यसंध्येची योग्य वेळ नसते. योग्य वेळेतच संध्या केली पाहिजे अशी शास्त्रांची आज्ञा आहे. जर संध्योपासना न करता दिवस निघून गेला तर प्रायश्चित केले पाहिजे. जर एक दिवस संध्योपासना सुटली तर पुढील संध्येच्या वेळी नित्यनियमाव्यतिरिक्त 100 गायत्री मंत्राचा अतिरिक्त जप करावा. जर 10 दिवसांपेक्षा
जास्त काळ संध्योपासना सुटली तर प्रायश्चित म्हणून 1,00,000 गायत्री जपाचे अनुष्ठान करावे. जर 1 महिना नित्यकर्म सुटले तर पुन्हा आपले उपनयन संस्कार करून घ्यावेत. अभिष्टसिद्धीसाठी शिव, गौरी, कार्तिकेय, विष्णू, ब्रह्मा, चंद्रमा आणि यम यांची तसेच इतर देवतांचीही शुद्ध जलाने तर्पण पूजा करावी. नंतर तर्पण कर्माचे ब्रह्मास अर्पण करून शुद्ध आचमन करावे. तीर्थाच्या दक्षिण प्रदेशात देवालयात, घरात किंवा इतर कोणत्याही नियतस्थानावर आसनावर स्थिरतेने बसून विद्वान पुरुषाने आपली बुद्धी स्थिर करावी आणि संपूर्ण देवतांना नमस्कार करून प्रथम प्रणवाचा जप केल्यानंतर गायत्री मंत्राची आवृत्ती करावी. प्रणवाच्या अ, उ आणि म या तिन्ही अक्षरांनी जीव आणि ब्रह्माच्या एकतेचे प्रतिपादन होते हे जाणून प्रणवाचा जप करावा. जप करताना अशी भावना ठेवावी की आम्ही तिन्ही लोकांची सृष्टी करणाऱ्या ब्रह्मा, पालन करणाऱ्या विष्णू आणि संहार करणाऱ्या रुद्र, जे स्वतः प्रकाशमान चिन्मय आहेत, त्यांची उपासना करतो. हे ब्रह्मस्वरूप ओंकार आपल्या ज्ञानेंद्रिये आणि कर्मेंद्रियांच्या वृत्तींना, मनाच्या वृत्तींना आणि बुद्धिवृत्तींना सदा भोग आणि मोक्ष प्रदान करणाऱ्या धर्म आणि ज्ञानाकडे प्रेरित करो. प्रणवाच्या या अर्थाचे बुद्धीद्वारे चिंतन करत जो याचा जप करतो तो निश्चयच ब्रह्माची प्राप्ती करतो. किंवा अर्थाचे चिंतन करताही प्रणवाचा नित्य जप करावा. याने ब्राह्मणत्वाची प्राप्ती होते. ब्राह्मणाची पूर्तता करण्यासाठी श्रेष्ठ ब्राह्मणाने दररोज प्रातःकाळी 1,000 गायत्री मंत्राचा जप करावा. मध्यान्हकाळी 100 वेळा आणि सायंकाळी 18 वेळा जपाची विधी आहे. इतर वर्णाच्या लोकांनी म्हणजेच क्षत्रिय आणि वैश्य यांनी तिन्ही संध्येच्या वेळी यथासाध्य गायत्री जप करावा. शरीराच्या आत मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध आणि सहस्रार हे 6 चक्र आहेत. यांमध्ये मूलाधारापासून सहस्रारापर्यंतच्या 6 स्थानांमध्ये अनुक्रमे विघ्नेश्वर, ब्रह्मा, विष्णू, ईश, जीवात्मा आणि परमेश्वर स्थित आहेत. या सर्वांमध्ये ब्रह्मबुद्धी करून यांच्या एकतेचा निश्चय करावा आणि मी ब्रह्म आहे अशी भावना ठेवून प्रत्येक श्वासासोबत सोहमचा जप करावा. याला अजपा जप म्हणतात. 1000 वेळा केलेला जप ब्रह्मलोक प्रदान करणारा असतो. 100 वेळा केलेला जप इंद्रपदाची प्राप्ती करून देणारा असतो. ब्राह्मणाने आत्मरक्षणासाठी जो जप करावा तो केवळ ब्राह्मणाच्या कुळात जन्म घेतो. दररोज सूर्योपासना करून उपरोक्त रूपाने जपाचे अनुष्ठान करावे. 12,00,000 गायत्रीचा जप करणारा पुरुष पूर्ण रूपाने ब्राह्मण बनतो. ज्या ब्राह्मणाने 1,00,000 गायत्रीचाही जप केला नसेल त्याला वैदिक कार्यात लावू नये. 70 वर्षाच्या वयापर्यंत नियमपूर्वक कार्य करावे. त्यानंतर गृहस्थाश्रम सोडून संन्यास घ्यावा. परिव्राजक म्हणजे संन्यासी पुरुषाने दररोज प्रातःकाळी 12,000 प्रणवाचा जप करावा. गृहस्थ ब्राह्मणाने धर्म आणि अर्थासाठी प्रयत्न केला पाहिजे. धर्माने अर्थाची प्राप्ती होते आणि अर्थाने भोग सुलभ होतो. मग त्या भोगाने वैराग्याची भावना उत्पन्न होते. धर्मपूर्वक उपार्जलेल्या धनाने जो भोग प्राप्त होतो त्याने एका दिवशी नक्कीच वैराग्य उदय पावते. धर्माच्या विपरीत अधर्माने उपार्जलेल्या धनाने जो भोग प्राप्त होतो त्याने भोगांबद्दल आसक्ती उत्पन्न होते. सत्ययुग इत्यादींमध्ये जप करायलाच प्रशस्त मानले गेले आहे. परंतु कलियुगात द्रव्यसाध्य धर्म म्हणजेच दान इत्यादी चांगला मानला गेला आहे. अधर्माने हिंसा म्हणजे दुःख रूप फळ मिळते आणि धर्माने सुख. गृहस्थ पुरुषाने धान्य इत्यादी सर्व वस्तूंचे दान करावे. त्याने तहान शमवण्यासाठी जल आणि भुकेचा रोग शांत करण्यासाठी नेहमी अन्नाचे दान करावे. शिजवलेले अन्न, कच्चे अन्न, भक्ष्य, भोज्य, लेह आणि चोष्य हे 4 प्रकारचे सिद्ध अन्न दान करावे. जो मनुष्य कथाश्रवण इत्यादी सत्कर्मांचे पालन करतो त्याला पुण्यफळाचा अर्धा भाग मिळतो. दान देणाऱ्या पुरुषाने दानात मिळालेल्या वस्तूचे दान आणि तपस्या करून
आपल्या प्रतिग्रहाने झालेल्या पापाची शुद्धी करावी, अन्यथा त्याला रौरव नरकात पडावे लागते. आपल्या धनाचे 3 भाग करावेत. एक भाग धर्मासाठी, दुसरा भाग वृद्धीसाठी म्हणजे व्यापारात गुंतवणुकीत घ्यावा तो पैसा, आणि तिसरा भाग स्वतःच्या उपभोगासाठी, बुद्धीच्या वृद्धीसाठी ठेवलेल्या धनाने असा व्यापार करावा ज्यामुळे त्या धनाची वृद्धी होईल. उपभोगासाठी ठेवलेल्या धनाने सीमित आणि पवित्र भोगावेत. व्यापारात प्राप्त झालेल्या धनाचा 6वा भाग दान करणे योग्य आहे. विद्वान पुरुषाने अवश्य त्याचा दानधर्म करावा. विद्वानाने दुसऱ्यांच्या दोषांचे वर्णन करू नये. ब्राह्मणाचे दोष तर दुसऱ्याने ऐकले तरी उघड करू नयेत. विद्वानाने अशी गोष्ट बोलू नये जी प्राण्यांच्या हृदयात वेदना निर्माण करेल. ऐश्वर्याच्या सिद्धीसाठी दोन्ही संध्येच्या वेळी अग्निहोत्र कर्म अवश्य करावे. जर दोन्ही वेळेस अग्निहोत्र करण्यास असमर्थ असेल तर एकाच वेळी सूर्य आणि अग्नीला विधीपूर्वक आहुती देऊन संतुष्ट करावे. तांदूळ, धान्य, तूप, फळ आणि हविष्य यांच्याद्वारे थंडिल्यावर अग्नी अर्पण करावा. जे सदा ब्रह्मयज्ञात तत्पर असतात, देवतांच्या पूजेत लागलेले असतात, नित्य अग्निपूजा आणि गुरुपूजा करतात आणि ब्राह्मणांना तृप्त करतात, ते सर्व लोक स्वर्गलोकाचे भागीदार होतात. अध्याय 13 समाप्त. जसे अशुद्ध धन माणसाला भोगांकडे नेऊन विनाशाकडे ढकलते, तसेच धर्माने मिळवलेले धन माणसाला शांती आणि वैराग्य देते. तुमचा विचार शुद्ध ठेवा, आचरण पवित्र ठेवा. ईश्वराची कृपा आपोआप लाभेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून पुढील अध्यायाची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. तुम्ही याआधी यांपैकी कोणत्या पवित्र नदीत स्नान केले आहे? तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की शेअर करा.